वातावरण बघा कसं झालंय, काळे काळे पूर्ण ढग झालेत. आणि ॲक्च्युली हा पट्टा जो आमचा आहे ना, इकडे या बाजूला देवरुख आहे, देवरुख संगमेश्वर, त्या पट्ट्याला भरपूर पाऊस पडतोय. इकडे आमच्याकडे अजून पावसाला सुरुवात नाही झाली, मात्र ढग आहेत ते सगळीकडे. ते बघा कधी पण चालू होईल. थेंब थेंब पाऊस गळायला ऑलरेडी लागलाय. जोर धरला तर जोरातच धरेल. तो तिकडचा समोरचा भाग दिसतोय ना, तर तिकडे मगापासून विजा वगैरे चमकत आहेत. इकडे आपला पट्टा अजून तरी मोकळा आहे, पण गडगडत आहे भरपूर. हे बघा इकडे तर पूर्ण काळं काळं झालं आहे. तर एक झाला आता 1 तास पूर्ण असा काळोख आहे. आणि आत्ता आपल्याकडे थेंब थेंब पाऊस गळायला लागला आहे. त्या बाजूस कुणीतरी तिकडे दिसतंय का, भाजावळ केले. हा दूर दिसतोय कोणीतरी भाजावळ राहिलेली. तर हा पावसाच्या अगोदर जाळून घेत आहेत. म्हणजे पाऊस आला तर तो राब व्यवस्थित बसेल. आता जो अवकाळी पाऊस असतो ना, त्याला जे पांढरे ढग काळे व्हायला वेळ नाही लागत. हे जे दिसतंय ना वातावरण कसं झालं आहे, तर लगेच काळे होतात आणि अचानक पाऊस सुरू होतो. त्यामुळं कोणाला कधी कधी वेळही मिळत नाही एखादी गोष्ट आवरायला. तर आपलं वरती सुकवान होतं ते सगळं आपण काढून घेतलं आहे. आणि आता पाऊस कधी येऊ शकतो. घरातील जी लाईट आहे ती ऑलरेडी गेली आहे. म्हणजे ती तर 1 तास झाला गेले आहे, कारण खालच्या पट्ट्याला संगमेश्वरला पाऊस पडतो आहे. त्या हिशोबाने त्यांनी लाईट आहे ती ऑलरेडी घालून टाकले. गावाला हा पावसामध्ये लाईटीचा खूप इश्यू असतो, त्यामुळे घरात आपले चार्जिंगचे बल्ब ऑलरेडी आपण लावलेले आहेत. म्हणजे गावाला जरा मोठा पाऊस आला की लाईट गेली म्हणून समजायचं. कोंबडा हरवतो आहे म्हणतो पाऊस येतो आहे. आमच्या गावी हवा सुटले, तर ते हवा सुटली तर पाऊस येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. असे मोठी माणसं सांगतात की हवा आली की पाऊस शक्यतो येत नाही. माहिती नाही, आता बघूया थोड्या वेळात काय ते कळेल. पण हवा आहे बऱ्यापैकी. पावसाचा जोर तसा नाही आहे, पण पाऊस सुरू झाला आहे. पुढे पुढे जोर वाढेल. दिसतंय का, एकदम जोरदार आहे. थेंबडे बघा एक एक केवढे केवढे पडत आहेत ते. आणि ती माणसांची लगबग झाली आहे. कोणाचं काय बाहेर राहिलं आहे काय, सगळे आवरावर चालू आहे. बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आणि आई काय करते बघा, इकडे आई घालते फोडा. तर आलाय पाऊस, सुकणार आहेत कधी काय माहिती. तर हे आंबे ॲक्च्युली मी दुपारी आणलेले, तर आई अशी सोलेल आणि मग त्याची फोडं घालायची. तसं लाईट गेली तर काय हरकत आहे, थोडं आपलं काम तर चालू राहील. ही बघा इकडे ही फोडं जेव्हा आम्ही ताई आणि आम्ही आलेलो ना, तेव्हा ही आणले होते आंबे, त्याची ही फोडं सुकत घातलेली. आता सुकलेच चांगली कडकडीत एकदम. फायनली आपल्या गावी पण पाऊस आला. 1-1.5 तास तिकडे समोर पडत होता, पण आता आपल्या गावी पण आला आहे. मोठ्या मोठ्या थेंबड्या आहेत. पावले अजून गळत नाही आहेत, पण थोड्या वेळात गळतील. दिसतोय का तुम्हाला पाऊस? दिसतोय, कॅमेऱ्यामध्ये पण दिसतोय. मोठे मोठे थेंबडे आहेत. तिकडे मातीमध्ये प्रॉपर दिसेल बघा तुम्हाला. अशा अवकाळी पावसामध्ये गायऱ्या पडतात कधी कधी. आज गायऱ्या नाही पडत आहेत. आमच्याकडे पडतोय ना, त्याच्या काही पटीने पाऊस आज संगमेश्वर आणि देवरुख पट्ट्याला पडला असेल. कारण खूप विजा वगैरे चमकत आहेत ना, ते त्या बाजूला चमकत आहेत. आवाज बघा कसा आहे, तो गडगडत आहे नुसतं. पावल्या घालायला सुरुवात झाली. हे बघा
यावर्षी आमच्याकडे आंबे तर खूप लागलेत. रायवली आंब्यांना एवढा काय फरक पडत नाही पावसाने, पण हापूस आंब्यांचं खूप नुकसान झालं आहे. कारण आता त्यांना डाग पडणार आणि ते आंबे कोणी सहसा विकत घेणार नाही. तर हा अवकाळी पावसाचा प्रॉब्लेम पण असतो की बरंचसं नुकसानच होतं. अवकाळी नावच त्याचा अवकाळी आहे, तो बरोबर त्या टायमाला लागत नाही म्हणून तो अवकाळी. आणि अवकाळी पाऊस नेहमी वाट लावून जातो. तर यावेळेस हापूस आंब्याचं पूर्ण नुकसान. कारण यावर्षी हापूस आंबे आमच्या गावी म्हणजे इकडे संगमेश्वर पट्ट्याला वरती आमच्याकडे आलात ना, तर संगमेश्वरपासून नायरीपर्यंत एवढे हापूस आंबे लागलेले नाही आहेत. पण आमच्या वरच्या पट्ट्याला निवळी पाचंबेला वगैरे भरपूर आंबे लागले आहेत. पण या पावसाने वाट लावली, कारण आंबे आता तयार झालेत आणि पाऊस पडला. काय बोलायचं आणि काय, शेवटी असं ना तसं शेतकरी राजाचं नुकसानच. म्हणजे शेती करायचं म्हटलं तरी पण पावसावर अवलंबून, पाऊस कधी येईल नाही येईल त्याच्यातून वाचतो आपण. तेव्हा रानातले प्राणी आहेतच. आणि त्याच्यामध्ये आता हे जेव्हा अल्टरनेट पीक असतं काजूमध्ये यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न आलं. कारण ओल्या काजूच्या बिया विकून बऱ्याच जणांनी बऱ्यापैकी प्रॉफिट घेतलं. पण आंब्यामध्ये नुकसानच आहे. आता हे आंबे खूप डाग पडतात त्याच्यावरती आणि ते थोडेसे आतून खराब पण होतात. मग ते आपण खाऊ शकत नाही. आपण खाऊ शकतो पण ते विकू शकत नाही. शेवटी विकणारे मग घेणारे विचार करणारच ना की डागाळलेले आंबे आहेत आणि याला रेट तरी काय द्यायचा. असं सगळं गावाकडे चाललं आहे. संध्याकाळचे साधारणतः 4:30 वगैरे वाजायला आलेत आणि हळूहळू पाऊस मोकळा करतो आहे. म्हणजे ॲक्च्युली पावसाचं प्रमाण काही कमी झालेलं नाही आहे. मगाशी मोठ्या मोठ्या शिंतड्या होत्या, त्या आता बारीक झाल्या आहे. दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला. आता एकदम बारीक 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 पडतो आहे, पण कंटिन्युअसली पडतो आहे. ॲक्च्युली आता हा पाऊस आला ना की जात पण लवकर नाही. 1-1.5 तास एकदम पडूनच जातो. पण ढग बघा, ढग इकडे मोकळे झालेत. आता या बाजूचा जो बोलत होतो मी, हा इकडे या बाजूला आहे संगमेश्वर देवरुख पट्टा, तो भाग तर क्लिअर झाला आहे. आणि या बाजूला पण आता हे काळे ढग आहेत ते थोडे थोडे कमी होत चाललेत. चला, पाऊस गेल्यातच जमा आहे. बारीक बारीक एकदम रिमझिम रिमझिम पडतो आहे. तर आईने मस्त गरमागरम चहा बनवले, चहा प्यायला या. गावाकडचा कोरा चहा. अशा वातावरणामध्ये मस्त गरमागरम चहा आणि काहीतरी गरमागरम नाश्ता वगैरे असेल तर धमाल येते. तर आज तर गरमागरम चहा आहे, चहा पिऊया. मस्त आईच्या हातचा गरमागरम चहा. आता हळूहळू मोकळं होतं आहे. काळोख मगाशी एवढा पडलेला ना, पण आता नाही, आता मोकळं केलं आहे पूर्ण. बहुतेक आता काय पाऊस येणार नाही परत. एकदा पडून गेला की गेला. आता आलं तर उद्या किंवा मग 3-4 दिवसांनी. आणि इकडे समोरच्या आंब्यावर आंबे बघा किती लागले. त्यात हा रायवली आंब्याचं काही टेन्शन नाही. आंबे तसे राहतात. पावसाने एवढा मोठा काय फरक पडत नाही. पण हापूस आंबे असतात ना, तर त्याच्यावरती मात्र बराचसा फरक पडतो. कृष्णादा जस्ट रिक्षा घेऊन आला आहे. त्याला माहिती असेल खाली एक्झॅक्ट किती पाऊस पडला. काय पाऊस आलेला जोरदार एकदम. असं वाटलेलं जातोय की नाही. बराच वेळ तिकडे पडत होता. म्हणजे मला वाटतं 1-1.5 वाजल्यापासून पडत होता आणि आमच्याकडे मग 3 वाजता वगैरे आला. तर संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि जरा आता काकीकडे चाललो आहे. जरा म्हटलं आजूबाजूचा परिसर पण बघावा काय झालं आहे नेमका. इकडे ही बघताय ना, ही भाजावळ केलेली मळी आहे. आणि यावर्षी ॲक्च्युली पाऊस सारखाच पडतो आहे. त्यामुळे हा जो तुम्हाला राब दिसतो आहे ना, तो ह्यावर्षी जरा मळ्यांमध्ये चांगला राहिला आहे. नाहीतर मळ्यांमध्ये राब राहत नाही. वारा वगैरे भरपूर असतो या टायमिंगला, तेव्हा सगळं उडून जातं. फक्त काळी जमीन दिसते. पण ह्यावर्षी राब जरा चांगल्या प्रकारे आहे. शेतीच्या दृष्टीने फक्त हा अवकाळी पाऊस या गोष्टीसाठी तेवढा चांगला झाला आहे. म्हणजे राब राहिल्यामुळं यावर्षी जी भाताची रोपं येतील ती चांगली येतील. अजून असा पूर्ण काही क्लीन झालेला नाही आहे. आला तर रात्री पण पाऊस येईल. कारण या बाजूला बघा, हा केवढा मोठा ढग आहे. कारण हा ब्लॅकिश आहे अजून. इकडचे थोडे पांढरे आहेत. हा जो पाऊस आला तो ह्या बाजूने आला होता. हा बघा, इकडे अजून काळे ढग जसेच्या तसे आहेत. म्हणजे पाऊस रात्री येण्याचे फुल चान्सेस आहेत. चला जरा गोधडीत जाऊन येऊ. गोधडीतली माणसं काय करतात बघूया या अवकाळी पावसात. गारटलेत की गोधडी घेऊन बसलेत.
गोधडी म्हणजे आमच्या इकडचा खालचा भाग, त्याला गोधडीच बोलतात. ॲक्च्युली झालं आहे काय, छोटी मोठी जर गवत असतं ना ते रुजलं आहे, त्यामुळं गावाला असं म्हणतात एकदा गवत रुजलं की पाऊस जात नाही, तो 3-4 दिवसातून तरी एकदा पडणार, कारण ते गवत आलेलं असतं त्याला तो मारणार नाही. त्यामुळं पावसाळा हळूहळू सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही. झाडं मात्र लगेच टवटवीत होतात, जरा पाऊस पडला ना की एकदम टवटवीत होतात. याच्यावरती खारुताई आहे, खारुताईने एक पाखरू आहे, भांडत आहेत दोघंजणं. आवाज येतोय का? मी परत येणार, मी पुन्हा येणार, असं काय काय बडबडतोय पाऊस. इकडे केकट आहेत, चकट्या केकट्या झाडावरती भरपूर आहेत, आवाज करत आहेत. त्या पण भिजल्या असतील आता. अवकाळी पावसाने अजून एक असतं माहिती आहे का, पाखरं शक्यतो आहेत ना मे महिन्याच्या एंडिंगला, आगोटी जेव्हा पाऊस सुरू होतो त्याच्या अगोदर घरटी बांधतात आणि मग त्याच्यामध्ये अंडी वगैरे घालतात. तर आता त्यांचा पण एक मोठा प्रॉब्लेम होत असेल, कारण त्यांची पण तयारी झालेली नसते. मग ते पण बिचारे सगळे भिजत असतील, त्यांचा पण प्लॅनिंग सगळा गलपटला असेल. चला गोधडीत आलेला आहे, काकी बघूया काय करते. काकी हे काय करतात की नाही काम मदतीला? ए लालो लालो इकडे आहे, हे ह्या बाजूला बसलंय, मदत करतायत दोघे जण. काय दिसतंय? हाय हॅलो कर लालो, याव का काहीतरी बोल. याव का काय नाही. चला काकीकडून आता वरती आलो आहे योगेशच्या घराकडं. इकडे हे योगेशचं घर. तर हा हॉल आहे, या बाजूला 2 रूम आहेत आणि इकडे हा पण रूम आहे. हा पण रूम आहे. अच्छा 3 रूम आहेत. हा कॉमन रूम, पाठी किचन. इथे किचन आहे. हो ना, या बाजूला इकडे किचन आणि आणि त्याच्या इथे कोपऱ्यामध्ये देवाचं घर. इकडे हे वाला नाही त्याच्या पाठी आहे का? हॉलमधून एंट्री. हे किचन झालं आहे. हां देवाला सध्या इकडे ठेवलं आहे. आंबे भरपूर आणले, पावसातून आणलेत की काय आता? हां पावसातून पडले आहे का? तुझं नाव कसं? माझं नाव आहे चिंतन विश्वनाथ बडद. तुझं काय रे? स्वराज योगेश बडद. हां स्वराज योगेश बडद. स्वराज योगेश बडद. हां योगेश बडद माहिती आहे, स्वराज ना. ओके, गावाला मजा येते? हो ना. पप्पा कधी येणार आहेत? पप्पा आता ते नाही ना, ते आता गेले. हो काय? आणि मग आता डायरेक्ट घरभर नेला. हां घर बनलेलं इथे. इकडे काम सुरू आहे अजून, छोटं मोठं काम. आता मोरीचं पण बघणार आहे. हां मोरीचं पण काम सुरू आहे. तर ह्या माणसाचं हे घर योगेश बडद. नमस्कार. अरे इकडनं दे. कपडे मोठे मोठे कप आहेत. काय एक कप पाणी नको. एक कप वाढव. नाही चहा पितोय मी आता, घरात प्यायलो, खाली गोदडीत गेलो तिकडे प्यायलो. आता आता काय पाऊस पडलाय म्हणून आता पिऊया. फणसवण्यापर्यंत मरणाचा गरम. हां काय पोचवलं इथं ते काय राहत होतं. राहू. आणि ह्याच्यात अंतरवले फाट्यावर आला ना पाऊस करायला लागला. कधी आज खाली होती आता? गेलो. हां आणि ते मापाचं चोपली होती फोडली होती. फिरत आता जरा शुभमकडे चाललोय. पाऊस पडला की नाही तुमच्याकडं? अरे गारा पडल्या का रे? ते मी आता गोधडीत गेलो ना तर काकी म्हणते गारा पडल्या. तर मी आता पावसात उभाच होतो बाहेर, मला नाही दिसल्या गारा. आहे ना. नाही ते पडत म्हणे, उचलता काय आल्या नाही, पडत आणि लगेच पाणी होय, पडत आणि पाणी होय. हां त्या आंबे तसे घ्यायला लागतात. बरेच आंबे जमवले लोकांनी, आंबे भरपूर पडले. पिक्के तर मला वाटलं झाडावर राहिलाच नाही आंबा. ओ रुपादे काय करतोय? टायमावर आलो.
थांब पाडू नको सगळे काय हे आंब या आंबे खायला या. ॲक्च्युली पाऊस पडला ना की ही एक वेगळी मजा असते. हा वरचा आहे ना रातांबा मस्त आहे. ॲक्च्युली रायवली आंब्यांना काय होत नाही, पाऊस पडला काय नाही तरी काहीच होत नाही. पण हापूस आंब्यात थोडा फरक पडतो. असो आंबा खायला या, मस्त आहे बघा एकदम भारी. आंब्याच्या सीझनमध्ये मस्त मस्त. हा खतरनाक आहे. अरे हा वाला मगाशी खाल्लंस त्याच्यापेक्षा त्यांची एकच पण फक्त गोड असते जरा मस्त वेगळी, नाहीतर बाकी आम्हाला असतात. वाटतो रे पप्पा है ना बघ. इकडे कांदा इकडे खाली नवीन कांदा आहे वाटतं. नवीन नाही नवीन कांदा म्हणजे की ती काय वस्तून घ्यायचं वजन करून घ्या त्याच्यावर कॅन होते का काय होते रेकॉर्ड होत आहे, रेकॉर्ड होत आहे. ते 1200 रुपये पोहोचले. चला कांदे घेऊन झालेत, आता पपई खाऊया. आई पपई खातेस काय? हा हे शेडान रे एक अजून झाड आहे चावल. हा ते हा मग घेऊन जा. बाबाचं दात पडलाय पण माझं नाही. होय ना. पपई एक गेला पार्सल 10 रुपये. आता 10 रुपये आहे ना. कांद्याचं पोतं चेक करून घेतलेलं आहे. कांद्याचं पोतं चेक केलेलं आहे आम्ही एकदम साफ करता वाव. हां एकदम मस्त चकाचक कांदे आहेत. असे कसे पावसाळ्यासाठी कांदे ठेवले ना की बरे पडतात, लागतात. पावसाळ्यामध्ये मग कांद्याचा रेट कमी होतो, जास्त होतो, त्यापेक्षा हे परवडतात एकदम घेतलेलं. चला पपई खात खात पायरीकडे जाऊया. लग्न झालं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पाऊस आला. इथे लग्न होतं, मग लग्न झालं त्याचं घर इथे प्रवीणचं. पुढे आहे काय नेटवर्कला? अच्छा चला जरा पायरीकडे जाऊया, एक राऊंड मारून येऊ. काय पायरीकडं परिस्थिती आहे बघून येऊया. चला मंडळी, रस्ता ओला आहे अजून आणि सूर्यदेव पण बाहेर आलेत. कोण म्हणेल पाऊस पडून गेला आहे. वातावरण बघा कसं झालं. परत सूर्यदेव बाहेर आलेत आणि मस्त उजेड पडला आहे. मगाशी पूर्ण काळोख काळोख झाला होता. आणि अशा रीतीने आपण आलो आहे पायरीच्या झाडाजवळ. संध्याकाळचं पायरीच्या झाडाकडे आलं की मस्तच वाटतं. तसं पण दिवसभरात कधी पण या, वातावरण इथलं एक नंबर आहे. आणि बाजूला हे गवत आलं आहे ना, तर तुम्हाला मी सांगतो, हे जे गवत आलं आहे तर गावाकडची मोठी लोकं सांगतात हे गवत आल्यानंतर हे गवत पाऊस मरू देणार नाही. म्हणजे 5-5, 6-6 दिवसांनी का होईना पण पाऊस पडणार. गावची लोकं अशी म्हणतात जिवाडा एकदा रुजला की मग पाऊस काही जात नाही. तर तसंच काहीसं आहे. गवत आल्यामुळं आता पाऊस जायला असं काही वाटत नाही. असो चला पायरीकडे आलेलंच आहे. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. छान असं आता वरती छप्पर वगैरे आहे, म्हणजे पाऊस वगैरे काय लागत नाही मंदिराला. आणि समोर अथांग असा हा रौद्र रूप धारण केलेला सह्याद्री आणि समोर प्रचितगड किल्ला. आणि बाकीचं वातावरण बघा लगेच फरक पडला आहे, कारण जरा पाऊस पडला ना की वातावरणामध्ये लगेच फरक पडतो. पायरीकडे थोडा वेळ बसलेलं, आता घरी जाऊया, फ्रेश वगैरे होऊया मस्त एकदम. पाऊस तर पडून गेला आहे. इकडे लगेच फरक पडतो रे झाडांवर, अशी टकाटक दिसायला लागली लगेच. ती करवंद होती नाही तिकडची, अजून इथं भरपूर आहेत पण अजून तयार नाही झालेत. नाही बघ भरपूर खायच्या काय चटणीला चांगले आहेत, अजून कच्ची आहेत. आणि ही निंगड, निंगडीमध्ये 2 प्रकार आहेत. ही नॉर्मल निंगड आणि दुसरी कात्री निंगड, ती पण आहे इथे कुठेतरी. तर हे औषधी वनस्पती निंगड म्हटलं तर. हे अळूचं झाड, ते अळू नाही लागलेत अजून.
कुठे गेली कात्री निंगाड? इथे होती थोडीशी कात्री निंगाड. कात्री हाय बघ. ही जी कात्री निंगाड आहे ना ही बेस्ट एकदम. म्हणजे ते लहान मुलांना वगैरे पाण्यात टाकून आंघोळी घालतात. आपण पण करू शकतो. पाण्यात टाकायचं गरम पाण्यात आणि आंघोळ करायची. बरेचसे आजार बरे होतात त्याने. बाकी बरेच वापर आहे त्याचे. हे जे झाड दिसतं आहे ना याला धावसड बोलतात. आणि त्याचे जे फूल आहे ना त्याची मध आपण खाऊ शकतो. कधी जास्तच कसं ताण वगैरे लागले, पाणी वगैरे नसेल ते आपण खाऊ शकतो. हे बघा धावसडीचं झाड असं आहे. तुमच्याकडे या झाडाला काही वेगळं म्हणत असतील पण आमच्या पट्ट्याला धावसड म्हणतात. रामादाच्या दुकानापाशी आलो आहे आणि हा आंबा मिळाला. या आंब्याचा बिटकी आहे छोटीशी पण मस्त लागते खायला. यावेळेस हा जास्त लागला नाही. हा मिरमिटला आंबा आहे तो काय लागला नाही यावर्षी. नाहीतर त्याची पण चव एक नंबर आहे. हा लागला रे त्या मानाने. इकडची पान लागले एक. काय क्लायमेट झालं आहे बघा. एक ढग आला आहे मध्ये आणि असं एकदम छटा कशा आल्या आहेत बघा. जबरदस्त वाटते बघायला. दोन्ही बाजूने असं फुलपाखरू वाटते. ते फुलपाखरासारखा एकदम आकार झाला आहे आणि जबरदस्त वाटते बघायला. ॲक्च्युली सनसेट पाहण्यात हीच मजा आहे. आणि असं जे वातावरण असतं ना तेव्हा वेगवेगळे आकार उकार येतात, रंगछटा येतात, त्यामुळे अजून भारी वाटतं बघायला. पावसाने हवेमध्ये मात्र गारवा आला आहे. आज रात्री एकदम असं थंड थंड वाटेल. पंख्याची पण गरज नाही. आता ॲक्च्युली आमच्या गावी तसं म्हटलं ना तर पहिला पंखा नव्हताच म्हणा आपल्या घरी. पण आता कसं आहे थोडंसं पॅक आहे. विंडो सगळ्या पॅक केल्या आहेत ना त्या कारणाने मग असं थोडंसं पंख्याची गरज लागते. बाकी मार्च एप्रिल मे 3 महिने सोडलेत तर आपल्याकडे त्या घरातसुद्धा आता नवीन घरातसुद्धा पंख्याची गरज नाही. कारण एवढं थंड वातावरण असतं. थंडीमध्ये काय विषयच नाही. पावसामध्ये काय पंख्याची गरजच नाही. आणि सूर्यदेव आता हळूहळू डोंगराच्या पलीकडे निघालेले आहेत. साधारण 5:30-6 वगैरे वाजलेत. अजून सूर्यास्ताला बराच वेळ आहे. पण जे काही ढग आहेत ना ते ढग अजून तसेच आहेत. हे बघा. तर पाऊस रात्री पण गडबड करू शकतो. या बाजू तसं क्लीन आहे पण मध्ये मध्ये जे ढग आहेत. हा बघा इकडे डायनोसॉर आला आहे. डायनोसॉरसारखा आकार आला आहे. आणि इकडे आता सूर्यदेव हळूहळू बाहेर पडत आहेत त्या ढगातून. मस्त वातावरण झालं आहे संध्याकाळचं. आणि पाऊस पडून गेल्यानंतर ऊन पडलेलं मगाशी. तर मळ्या आता बघा थोड्या थोड्या ओल्या आहेत, बाकी सुकल्यात. त्या बाजूला इकडे लाकडं वगैरे आता ठेवलेले आहेत लावून. तर एवढ्या लवकर काही कागद वगैरे ठेवणार नाही आपण. मुंबईवरून जाऊन येऊ. मामाच्या मुलगीचं लग्न आहे ते वगैरे करू आणि निवांतमध्ये मग ह्याच्यावरती चांगला प्लॅस्टिकचा कागद वगैरे टाकू म्हणजे ती लाकडं सुकी राहतील. इकडे सालं आणलेत ती पण भिजली आज. सुकतील म्हणा ती, त्याचं काही मोठं टेन्शन नाही, सुकून जातील ती. ह्याच्याने कशी इस्तो पेटवायला बरी पडते. आणि ह्या काजूच्या बारीक बारीक काट्या ह्या पण बऱ्या पडतात जाळायला. या बाजूला इकडे पेरूचं झाड पण आता मस्त होतं आहे. हे बघा छान असं पेरूचं झाड होतं आहे. चला फायनली घरी आलो आहे. पावसाने भयंकर वाट लावली. आंबे रायवली पण पडून गेले सगळे. तर ह्यावर्षी आंबे जे काय आहेत त्या समाधान मानायचं. रायवली आंबे तर बरेच आहेत, काय टेन्शन नाही, चला पडले तरी राहतील. पण जे हापूस आंबे होते त्याची वाट लागली. हापूस आंबे काय जास्त खायला मिळणार नाही. अर्धे तर पडून गेले असतील कारण वारा वगैरे या अवकाळी पावसात येतो ना आणि अर्धे तर पडून जातात. पाऊस नाही म्हणता पाऊस आला लगेच. आपलं काम तर यावर्षी काय तसं नव्हतंच. हे जे प्लास्टरचं काम आहे ना हे पुढच्या 2 भिंती छोट्यावाल्या आणि पाठचं हे वरची भिंत आणि खालच्या बाजूची भिंत हे काम बाकी आहे. तर हे मला वाटतं आता थोड्या 7-8 दिवसामध्ये आम्ही मुंबईतून आलो ना की लगेचच काम हे चालू करायचं आहे. तर ते पण कामाला जरा लगबग होईल चालू. या बाजूला इकडे आटल्या ठेवल्यात. वरतीच ठेवल्या होत्या. काल आम्ही फणस खाल्ला तर वरतीच ठेवल्या होत्या आटल्या. तर ठेवूया घरी. आटल्या पावसामध्ये ना भाजून खायला मस्त लागतं. ह्याला थोडी माती लावून ठेवायची मग इथे चांगले टिकून राहतात. संध्याकाळ झाले आहे तशी हवा बघा किती सुटले. भरपूर हवा सुटले. ही अशी हवा लागते ना मग कसे आंबे वगैरे राहत नाही. शेवग्याचं झाड वगैरे तुम्हाला दिसतंय का. खूप सारी हवा सुटले. आणि एक आपला पपई पिकला आहे तो उद्या काढूया. तर संध्याकाळी काय काढून तर खाणार नाही. अचानक हवा सुटले. सगळी झाडं बघा
पाऊस रात्री येऊ शकतो, कारण हे जे ढग आहेत ना हे कधी पण काय पण गडबड करतील. आणि एवढी हवा सुटली ना तर आताच्या वेळेला पाऊस कदाचित जाईल, पण हवा शांत झाली की पाऊस कधी पण येऊ शकतो. संध्याकाळ झाली मंडळी आणि आज पावसाने एकदम दमदार हजेरी लावली. असं वाटत होतं आपल्याकडे येणार नाही, कारण जो समोरचा पट्टा आहे ना तिकडे भरपूर पाऊस पडत होता, 1-1.5 तास पडत होता. पण तो शेवटी फिरून असा कुचंबे वगैरे गाव आहे तिकडे, धरण आहे त्या बाजूला, त्या धरणाच्या बाजूने शेवटी आपल्याकडे पाऊस आलाच. आला तो आला. काही जण म्हणतात की गारा पण पडल्या. आता झालं कसं, माझं कदाचित लक्ष नव्हतं असेल, पण गावात म्हणतात छोट्या छोट्या गारा पण पडल्या. तर गोदरीत गेलो आपण काकीकडे, ती पण म्हणाली. आणि असंच वाडीत गेलेलो कृष्णादाकडे, तर तिकडे पण तेच म्हणतात की छोट्या छोट्या गारा पडल्या. आता काय माहिती कधी पडल्या ते काय माहिती नाही. कदाचित मी नंतर मग घरी गेलेलो. आपल्याकडे कसं आता याच्यावरती काही आवाज येत नाही, पत्रा वगैरे असेल ना तर पत्र्यावरती कसा गारांचा पटापट आवाज आला असेल त्यांना. तर जास्त पडल्या नाही बोलतात, थोड्याशा पडल्या, पण गारा पण पडल्या. तर असा हा अवकाळी पाऊस आज बऱ्यापैकी पडला. पावल्या वगैरे पण चांगल्या गेल्या आणि आंब्याचं वगैरे सगळं नुकसान करून ठेवलं आहे. आणि आता संध्याकाळ झाले, सनसेटचा टायमिंग आहे. सनसेट मी मगापासून तुम्हाला दाखवतो आहे, वेगवेगळ्या प्रकारे सनसेट दिसतो आहे. आता बघा कशा छटा झाल्या आहेत त्या. हळूहळू सूर्यदेव निघाले डोंगराच्या पलीकडे. सूर्यास्त होईल आता थोड्या वेळातच. आणि या ढगांमधला सूर्यास्त आज आपल्याला बघायला मिळतो आहे, कारण सूर्यास्त आपण रोजच्या रोज बघतो, वेगवेगळ्या प्रकारचा सूर्यास्त असतो. आज मात्र जो काय दिसतो आहे नजारा तो जरा वेगळाच आहे. मस्त असे ढग आहेत. ढगांच्या वरून जी सूर्यकिरणं दिसत आहेत ना ती अप्रतिम दिसत आहेत एकदम. आणि हवा काय आता थांबणार नाही. ही मट्ट हवा एक तर पावसाला घेऊन तरी जाईल, नाहीतर हवा थांबली की पाऊस तरी जोरात येईल. असं काहीतरी दोघापैकी एक होईल बहुतेक. काय होतं आहे काय माहिती. असो मंडळी, चला जरा फ्रेश होतो. मस्त हवा भरपूरच सुटले, तर वरती राहण्यात पण काय अर्थ नाही आहे. बघूया थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेल पाऊस येतो आहे की नाही ते. सध्या तरी एकदा सूर्यास्त बघून घ्या, कारण एक 5-10 मिनटामध्ये सूर्यास्त होऊन जाईल. रात्रीच्या मंडळी साधारण 9:30 वाजलेत. जेवण वगैरे झालं आहे. मग अशी फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर मग एडिटिंगसाठी बसलेलो, तर त्याच्यामध्येच बराचसा वेळ केला. तर मग आता जेवलो वगैरे आणि पाऊस काय परत आला नाही. मात्र हवेमध्ये एवढा गारवा आहे की असं वाटतं की मस्त चादर घेऊन झोपून जावं. कारण पाऊस पडल्यानंतर ॲक्च्युली तसं म्हटलं तर रोजचं वातावरण रात्रीचं गारच असतं, पण आज पाऊस पडल्यामुळं अजून गारवा पडला आहे. आणि रातकिड्यांचा आवाज, बेडक्यांचा आवाज वाढलेला दिसतो आहे. तर असा मंडळी अवकाळी पाऊस आज आलेला अचानक, भयानक. दुपारनंतर माहोल केला आणि तो चालू झाला. तर चला मंडळी, कोणाला फायदा होतो कोणाला तोटा होतो असा अवकाळी पाऊस. तर बऱ्याच जणांना तोटाच होतो, कारण त्याचं नावच आहे अवकाळी. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. रात्र भरपूर झालं आहे. आता थोडा वेळ परत काम चालू राहणार, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोडला ठेवणार आणि मग झोपून जाणार. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.